मोगामोगी काही काही वेळेस लय गैरसमज पसरत आहेत. त्यांचं साधायसाठी असे लावून देते चिटकून देते, पण त्याला माहीतच नसतं की ते मांजरीसारखा खेळ आहे त्याचा. त्याला वाटतं डोळे झाकूनच पितो म्हणजे सगळ्या दुनियाला दिसत नाही, सगळ्या दुनियाला दिसते तुझी चाल काय आहे ती. तुझ्या ध्यानात येणार आहे म्हणा, थोडं थांब, थोडं थांबतो. सर, जरांगे पाटील 17 सप्टेंबरला उपोषणाला बसणार आहेत, म्हणजे 16 तारखेला संध्याकाळीच बसणार आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, सगळे सोयरे असतील किंवा हैदराबाद गॅजेट असेल, त्या संदर्भात काही बोलणं झालंय का? हे आता मला एक सांगायचं आहे की त्या बाबतीत आमची चर्चा झाली आणि विशेष म्हणजे आता जरांगे पाटलाने आपल्याला सगळं सविस्तर सांगितलं गॅजेटच्या बाबतीत वगैरे. तशा पद्धतीनं सरकार काम करते आणि शंभूराजाने सुद्धा हैदराबादला जाऊन हैदराबादच्या गॅजेटच्या विषयी सातारा वगैरे जे काही प्रोसिजर हे प्रोसिजर सध्या चालू आहे आणि मला वाटतं की लवकरच निर्णय होईल असं मला वाटतं. हैदराबाद गॅजेट लागू होणार अशी एक चर्चा आहे. सरकार विशेष अधिवेशन बोलावणार 25 ते 30 तारखेच्या दरम्यान, असं काय आहे का? ते आता सध्या याची कल्पना मला नाही, पण उद्या मुख्यमंत्री येणार आहे, त्यांच्याशी आमची चर्चा होईल आणि नंतरच आपण बोलणार. जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत, त्या संदर्भात काही चर्चा झाली का? ते उपोषणाला बसू नये, त्यांच्या मागण्या मान्य होतील, असं काही बोलणं झालंय का? त्यांच्या मागण्या तर रास्त आहे, त्यांच्या मागण्या मान्य होतील असं मला वाटतं.